हे अरे गिफ्ट दिवाळी गिफ्ट. तर हे ऑसम पीपल, इट्स मी प्रसाद राऊत बॅक विथ एनी व्हिडिओ. तर चल पुढे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी एक चॅलेंज घेतलेलं आहे 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर नॉनस्टॉप व्लॉग करायचं. ते जर का एकदा कंटिन्यू झालं तर नेक्स्ट इयरमध्ये कंटिन्यू व्लॉग करत राहणार आहे. तर सुरुवात मी करतोय कपालेश्वर महाराजांच्या मंदिरापासून. तर माझ्यासोबत आहे मनीष. तर हा शनिवार सोमवार भेटत असतो. त्यानंतर हा आहे प्रतीक, आपला बिझी पर्सन. रोहित मंत्रालयात कामं करतो. त्यानंतर हा आपला आहे ओमकार, हा माझ्यासोबत असतो ऑल डे. आता हा तुम्हाला बघायला भेटेलच. आम्ही दोघं सोबत शूट वगैरे करत असतो. तर आपण देवाचं नाव घेऊन सुरुवात करतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चांगल्या गोष्टी बघायला भेटेल. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा, मजा येईल तुम्हाला. तर जाऊया आतमध्ये. इथे आहे हे हनुमानाचं मंदिर. आपण इथं सेवा करतो. तर तिथं अगरबत्ती वगैरे लावूया. जे काय होईल ते तुम्हाला बघायला भेटेलच. हा आपला एकदम रॉ व्हिडिओ असणार आहे, रॉ व्लॉग राहणार आहे. तर कंटिन्यू बघत राहा. हा आहे मंदिरात जाण्यासाठी. इथनं होतात पायऱ्यात चालू. श्री कपालेश्वर महाराज की जय. आणि इथं आल्यानंतर राईट साईडला आहे इथं गणपतीचं मंदिर. तर इथे दर्शन घेऊया, त्यानंतर जाऊया वरती. भेटलेलं आहे सागर भाई, जय बोले. यश, देवांग, साई. कसं आहे? तर हे आपले मंदिरातले मित्र आहे, कंटिन्यू सोबतच येतात. आता जाऊया वरती. आलेलो आहे आपण इथे वरती. हे आहे हनुमानाचं मंदिर. अगरबत्ती वगैरे पेटवली आहे. ओमकार शूट करताय. तर आता इथे हनुमान चालीसा वगैरे बोलूया आपण. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वर्ण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. प्रवीण सर काय म्हणता? तर आपल्याला भेटलेले आहे प्रवीण सर. हे आहे काठेवाडला. तर काही पण लागलं तर प्रवीण सरांना कॉन्टॅक्ट करा, 3rd फ्लोअर. तर वरती आल्यानंतर हा एंट्रेस आहे मंदिराचा. नाशिक शहर एक धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिव मंदिर आपल्याला पाहायला मिळते. पण नाशिक शहरात असे एक शिव मंदिर आहे ज्याचे एक वेगळेपण आहे. नंदी हे महादेवाचे वाहन असल्याने महादेवाच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवाच्या पिंडीसमोर स्थान असते. मात्र या मंदिरात शिवाचे आवडते वाहन नंदी त्यांच्या सोबत नाही. लोक या मंदिराला श्री कपालेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखतात. नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. नंदी नसलेले एकमेव शिवालय असलेले श्री कपालेश्वर महादेवांचे लाखो भाविक या मंदिरासाठी दर्शनासाठी येतात. पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवशंकर येथे काही काळ वास करत होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिव मंदिरात नंदी हा शिवपिंड समोर असतोच. आपल्याकडे होत्या 5 अगरबत्त्या, त्यातली एक आपण हनुमानाशी इथे लावलेली, उरल्या 4. त्यातल्या 2 अगरबत्त्या आपण मंदिरामध्ये देणार आहोत. तर दाखवतो तुम्हाला. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिंडी समोर नंदीच नाही. कारण या ठिकाणी महादेवाने नंदीला आपले गुरु मानले आहे. मग नेमकी असं काय झालं असेल की महादेवाने नंदीला गुरु मानले आहे, याचीच माहिती आज आपण घेणार आहोत. अशी आहे या मागची आख्यायिका. एकदा इंद्रसभा भरली होती. त्या सभेला सर्व देव उपस्थित होते. त्यावेळी ब्रह्मदेव व शिवशंकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी 5 तोंड असलेल्या ब्रह्मदेवाचे 4 तोंड वेद म्हणत तर 1 तोंड निंदा करत असे. संतापलेल्या महादेवांनी ब्रह्मदेवाचे निंदा करणारे 5वे तोंड उडवले. ते तोंड शिवशंकराच्या हाताला चिटकून बसले. त्यामुळे शिवशंकरास ब्रह्महत्येचे पातक लागले. त्यावेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथ घातलं. मात्र त्यांचं पातक काही दूर होईना. या पातकापासून आपली कशी सुटका करून घ्यावी याची चिंता महादेवांना सतावत होती. ब्रह्महत्येच्या दोषापासून मुक्ती कशी मिळवायची या चिंतेत असलेल्या महादेवांची समस्या अखेर नंदीने सोडवली. अशातच नंदीने महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचे ब्रह्महत्येचे पातक दूर झाले आणि ते ब्रह्महत्येच्या दोषापासून मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीने मुक्ती दिली. त्यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलं, अशी आख्यायिका आहे. हे सर्व झाल्यानंतर मग नंदी गेला कुठे?
कपालेश्वर मंदिराच्या समोरच काही अंतरावर गोदावरी नदी वाहते. या नदीतच म्हणजेच रामकुंडात हा नंदी विसावलेला आहे. यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार 12 ज्योतिर्लिंगानंतर नाशिक मधील कपालेश्वर मंदिराचे महत्व आहे. एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळत असल्याचा पौराणिक संदर्भही सापडतो. तर या द्वाराने आलेलो आहे आपण बाहेर. तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथं एक हनुमानाचं मंदिर आहे, जय श्रीराम. त्यानंतर इकडे आहे नागेश्वरांचं मंदिर, हे आहे नागेश्वरांचं मंदिर. त्यानंतर इकडे बॅक साईडला हे पण एक हनुमानाचं मंदिर आहे. त्यानंतर मी जे ऐकलंय त्याच्यानुसार हे खूप जुनं कपालेश्वर मंदिर आहे. तर तुम्ही जेव्हा पण याल तर इथं एकदा पाया पडा. इथं मी अगरबत्ती देखील लावलेली आहे. तर हे आहे जुनंवालं कपालेश्वर मंदिर. त्यानंतर इथं आहे, ओ हे पशुपतीनाथांचं आहे ना का भैरवाचं आहे? हे इथं वरती जे मंदिर आहे ते हे काय इथं वरती मंदिर आहे ना, तुम्हाला माहित नाही का? हे बघा, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. इथं एक अजून एक आहे. इथं वरती रोज हार देखील लावले जातो. म्हणजे मी जेव्हा पण येतो तेव्हा इथं वरती बघा, माझा जिथं बोट आहे तिथं एक हार लावलेला आहे. तिथं पशुपतीनाथ या काळभैरवाचं मंदिर आहे. वरती मंदिराचा शिखर बघा, इकडच्या साईडला इथं वरती. त्यानंतर इकडे जर तुम्ही आले तर इथं आहे अजून एक पिंड. आणि त्यानंतर बॅक साईडला गणपती बाप्पा. इकडे आहे गणपती बाप्पा, खूप छान. 6 महिन्यानंतर आम्हाला भेटलेला आमचा रुपेश भाऊ. कसं वाटतंय? एकदम खुश आहे मी. खुश आहे ना? मला बघून तर लय खुश आहे. हा ठीक आहे. तर आमचा रुपेश दादा आहे, सोबतच असतो कंटिन्यू. इथे हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. त्यानंतर हा माहिती ना, इकडे आहे हे दत्तांचं मंदिर. बोला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यानंतर इकडे आहे सरस्वती मातेचं मंदिर. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तीर्थ घ्यायला काय करताय सर्व? त्र्यंबकेश्वरचं तीर्थ. रुपेश, नसीब वालों को ही मिलता है. हा यात काय आता हे जे काही चालू आहे, हा जो काही ब्लॉग चालू आहे, हे आमचं दर शनिवार. आता हे सोमवारी येत नाही तर सोमवारी मी येतो. तर हे दर शनिवारी आणि रविवारचं आमचं शेड्यूल आहे. आलो 2 मिनिटात तीर्थ घेऊन परत आलो. आता सध्या आलोच. हा जरा सिस्टम झालेले आम्ही, हा त्याच्यामुळे आम्ही ना आता सर्व आहे ना वेगवेगळे कामामुळे सगळे इकडे तिकडे झालेले आहे. तर आता जास्त कोणी भेटत नाही. आणि आज असा दिवस आहे की आजच्या दिवशी सर्वजण सोबत भेटलेले. तर ते जे भाऊ आहे, हा माईक इकडे आहे. अरे हा माईक इकडे, इथं बोल. ये खुशी की बात है, कल मैं तो निकल पड़ा महाकाल के दरबार पे उज्जैन. हा का? हाँ, उज्जैन सवारी. ठीक आहे, चांगलं आहे. आपण आलेलो आहे मंदिराच्या खाली. सर्वांचं एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. तर आता सर्वजण जो घरी चाललेला आहे. तर हा आहे ओमकार. ओमकार, काय बोलायचंय तुला? काही नाही भाई, सगळ्यांनी या दर्शनाला. ठीक आहे, जरा देवाची सेवा करा. हा आहे मनीष. जय श्रीराम. शनिवार दर्शन करता. सोमवारी तरी कमीत कमी येत चला. हा होता प्रतीक. त्यानंतर हा आपला रुपेश. हर हर महादेव. हे बघताय ना, हे फक्त महादेवाचे भक्त आहे. हे असे टाइमपास साठी इकडे कोणी येत नसतं. फक्त बोले कपालेश्वर महादेव. सेवा केली तर मेवा भेटल. फक्त मेवा मागायला येणार तर फटके पण बसल, हे लक्षात ठेवा. फक्त हर हर महादेव.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या कपालेश्वरला व्हिजिट करा. जे कोणी नाशिकच्या बाहेर असेल तर हा ब्लॉग बघून त्यांना मी जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्हाला फक्त पंचवटीत यायचं आहे. पंचवटीत आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मंदिरापर्यंत येऊन पोहोचाल. तर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला पुढे ब्लॉगला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, थँक्यू सो मच. बाय बाय. नमक पार्वती पते हर हर महादेव.